मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेले वाल्मिक कराड एसआयटीच्या कस्टडीत आहेत. त्याला 22 जानेवारीपर्यंत कस्टडी मिळाली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून रोज केला जात आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे याची साथ आहे. धनंजय मुंडे यांना अजित पवार यांची साथ आहे. ते लॉबिंग करून आधी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांना भेटतात. त्यानंतर दिल्लीला जातात. दिल्लीत अमित शहा यांची अजित पवार भेट घेतात. ते कोणासाठी, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया यांनी म्हटलं की धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय संबंध आहे हे मला स्थापित करायचे होते. एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस वाल्मिक कराड आहे. त्याच्यावर 14 FIR दाखल आहेत. त्यानंतर त्याला शासकीय बॉडीगार्ड मिळतात. कोणाच्या सांगण्यावरून त्याला शासकीय बॉडीगार्ड मिळाले. वाल्मिक कराड याला लाडकी बहीण योजनेचे परळीचा अध्यक्ष बनवले गेले. ते आपोआप झाले का? धनंजय मुंडे यांच्या शिफारशीमुळे गुन्हेगार वाल्मिक कराडला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष होतो. यासाठी त्याचा राजीनामा घ्यावा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी हे 2 वेगळे गुन्हे नाहीत, तर एकच गुन्हे आहेत. अवध कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण 28 मेला झाले होते. त्यावेळेला मकोका का लावला नाही? सातपुडा बंगल्यामध्ये खंडणीची रक्कम निश्चित झाली होती. हा सातपुडा बंगला कोणाचा, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, या सर्व गोष्टीमध्ये धनंजय मुंडे यांचा रोल मोठा आहे. त्यामुळे पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला पाहिजे. धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर नसते तर गुन्हेगारी करण्याची वाल्मिक कराड याची हिंमत झाली नसती. एखाद्या सरपंचाला कुणी येऊन मारून जाईल, त्यानंतर राजकीय वरदस्तामुळे त्याला न्याय मिळणार नाही का? यामध्ये कुठले राजकारण आणि कुठली लोकशाही, असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला घेऊन दहशत निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील काहींच्या अंगठ्याला शाई लावून मतदानाचा हक्क बजावण्यास दिला नाही. त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.